नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण बघूया आज राज्यसेवा पूर्व परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि या 21 दिवसामध्ये तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे आणि या रिव्हिजन करण्यामध्ये मग आपल्याकडून कुठले घटक पूर्ण करून जायला पाहिजे किंवा कुठल्या घटकावर आपण रिव्हिजन करायला पाहिजे याच्याबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। म्हणजे लक्षात ठेवायचं की आता तुमचा अभ्यास तर सगळा झालेला आहे, तुम्ही अभ्यासाच्या एकदम अंतिम टप्प्यावर आहात, पण शेवटच्या काळामध्ये मी कुठल्या घटकाची उजळणी करायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून तिथे आलेले प्रश्न माझे कव्हर होतील किंवा त्या एरियावर प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दलचं आजचं हे लेक्चर आहे। तर राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 21 जुलैला होणार आहे तर त्यासाठीच असणार आहे शेवटचं स्ट्रॅटेजी लेक्चर। ह्या स्ट्रॅटेजी लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला महत्त्वाचे टॉपिक बघायचे आहेत। जर आपण सिलेबसचा विचार केला तर आपल्याला सिलेबसमध्ये जीएस मध्ये आपला हिस्ट्री आहे आणि या हिस्ट्रीमध्ये आपल्याला एका ओळीमध्ये सिलेबस आयोगाने दिलाय। तो सिलेबस कोणता आहे तर भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या विषय संदर्भासह हा आपला असणाऱ्या सिलेबसचा भाग। आता इथं देताना भारताचा इतिहास दिलाय, पण भारताच्या इतिहासामध्ये मग 3 भाग येतात, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास। आणि पुढे राष्ट्रीय चळवळ सुद्धा आपल्याला करायची आहे, पण राष्ट्रीय चळवळ करत असताना महाराष्ट्राच्या भारांशासह असं पुढचं ते वाक्य लक्षात ठेवा, ठीक आहे। मग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असताना आपल्याला खालीलपैकी कुठल्या घटकाचा अभ्यास करायचा आहे। परीक्षेचं जर वेटेज आपण बघितलं तर परीक्षेला 15 क्वेश्चन येतात, एक क्वेश्चन 2 मार्काला, जवळपास आपल्याला 30 मार्कासाठी इतिहास हा विषय आहे आणि या 30 मार्काच्या इतिहास विषयाचं वेटेज बघितल्यानंतर आपल्याला खालील घटक ह्याच्यामध्ये कव्हर करून जायला पाहिजे। ते घटक आपल्याला येतात प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास। मग आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक हे 2 घटक त्याच्यामध्ये समावेश होतात। जवळपास आपल्याला या सगळ्या घटकाचा म्हणजे जवळपास आपल्याला 5 इथं सब टॉपिक दिसतात ज्याचा आपल्याला अभ्यास करून जाणं गरजेचं आहे। पण ह्यामध्ये पण सगळ्यात शेवटी कुठल्या घटकाची रिव्हिजन करायची, कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या अनुषंगानं काही तुम्हाला इथं टॉपिक समोर दिलेले आहेत। तर आपण पहिल्यांदा बघूया, तर पहिला आपलं प्राचीन भारताचा इतिहास। आता प्राचीन भारताच्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जवळपास 12 टॉपिकचा आपल्याला समावेश होतो, लक्षात ठेवा। आणि या 12 टॉपिकचा समावेश करत असताना काही महत्त्वाचे टॉपिक आहे जिथं सारखं परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो। आता एकाला एक और टॉपिक असलेले आपल्याला दिसतात, लक्षात ठेवा, म्हणजे तर परीक्षेला क्वेश्चन आलेले आहेत। आता प्राचीन भारताचा विचार केला तर आपल्याला अश्मयुग या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे। आता अश्मयुग या टॉपिकचा अभ्यास करत असताना नेमकं आपण तिथं काय केलं पाहिजे तर अश्मयुगाला आपण प्रागैतिहासिक कालखंड असं सुद्धा म्हणतो आणि मग अश्मयुगाचे 3 टप्पे पडतात, लक्षात ठेवा, किंवा 3 प्रकार पडतात। हे 3 प्रकार म्हणजे कोणते, पहिला पुराश्मयुग असेल, त्यानंतर मध्याश्मयुग असेल आणि त्यानंतर नवाश्मयुग असेल। हे 3 टप्पे आपल्याला इथं दिसतात। या 3 टप्प्यामधले ज्या वेगवेगळे ठिकाण आहेत आणि स्टेट आहेत तर त्या ठिकाण आणि स्टेटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। एवढंच नाही तर त्या प्रत्येक काळाचं वेगळं असं वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला इथं माहित असलं पाहिजे। म्हणजे अश्मयुग हा टॉपिक करताना हे 3 पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग त्याच्यामध्ये सापडलेल्या ज्या साईट आहेत त्या ठिकाण आहेत ते आणि सोबत त्याचे वैशिष्ट्य हे आपल्याला बघणं गरजेचं आहे। रिव्हिजन करत असताना सगळ्यात शेवटी ह्या 3 ठिकाणांमधले जे वेगवेगळ्या स्टेटमध्ये सापडलेले ठिकाण आहेत का ते त्याचं वैशिष्ट्य याचा अभ्यास करा, याच्यावर परीक्षेला क्वेश्चन पाठीमागे आलेले आहेत। त्यानंतर ताम्रपाषाण संस्कृती हा दुसरा टॉपिक आहे। ताम्रपाषाण संस्कृतीचा अभ्यास करत असताना नवाश्मयुगाच्या सगळ्यात शेवटी धातूचा शोध लागला आणि तो धातू ताम्रपाषाण होता। मग ताम्र आणि दगड या दोघाचा पण म्हणजे धातू आणि दगड या दोघाचा पण मोठ्या प्रमाणात तिथं वापर केला गेला म्हणून त्याला ताम्रपाषाण संस्कृती असं म्हणतात। पण ताम्रपाषाण संस्कृतीचा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा इथं मुद्दा आहे की तो म्हणजे ताम्रपाषाण संस्कृती आपल्याला भारतामध्ये तुटक स्वरूपामध्ये दिसते आणि तुटक स्वरूपामध्ये असणारी जी संस्कृती आहे या सगळ्या संस्कृतीचा आणि त्याच्यामध्ये असलेल्या ठिकाणाचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे। म्हणजे ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा विचार करत असताना मध्य प्रदेशमध्ये असलेली माळवा संस्कृती, मध्य प्रदेशमध्ये असलेली कायता संस्कृती, राजस्थानमध्ये असलेली आहड संस्कृती, राजस्थानमध्ये असलेली गेरू रंगाचे भांडी वापरणारे लोकांची संस्कृती, गणेश्वर जोधपुरा संस्कृती, त्यानंतर तुम्ही गुजरातला आले तर रंगपूर संस्कृती, प्रभात संस्कृती, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही
युपीचा भाग परिसर जर पश्चिम भाग बघितला युपीचा तर तिथे ताम्र निळी तांब्याचे भांडे वापरणाऱ्या लोकांची संस्कृती. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आले तर जोरवे संस्कृती, महाराष्ट्रामध्ये उत्तरेला गेले तर धुळ्यामध्ये असणारी तुम्हाला सावळद संस्कृती. ह्या ज्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत ना, ह्या संस्कृती ताम्रपाषाणकालीन आहेत आणि या ताम्रपाषाणकालीन संस्कृतीची वैशिष्ट्य आणि तिथल्या ठिकाणं याचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पुढे सिंधू संस्कृती. आता सिंधू संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं परीक्षेला सिंधू संस्कृतीवर प्रश्न विचारला जातो. सिंधू संस्कृतीचा अभ्यास करत असताना आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे. सिंधू संस्कृती नागरिकीकरण झालेली संस्कृती आहे, त्यामुळे तिथं अस्तित्वात आलेले शहर हे महत्वाचे आहेत. ते शहर कुठल्या नदीकाठी येतं, त्यामुळे त्या नद्या आपल्याला माहिती पाहिजे. त्या शहराचा शोध लावणारे विशिष्ट लोक आहेत, ते शोधकर्ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर ते शहर आज विशिष्ट असणाऱ्या स्टेटमध्ये आपल्याला दिसतात, ते स्टेट माहिती पाहिजे. आणि प्रत्येक शहराचं विशिष्ट असे तिथं सापडलेलं काय वैशिष्ट्य आहे, तर या वैशिष्ट्याचा सुद्धा आपला अभ्यास पाहिजे. अशा पद्धतीनं सिंधू संस्कृतीचा सगळा अभ्यास करा. सिंधू संस्कृतीचा अभ्यास करत असताना सामाजिक जीवन कसं होतं, राजकीय जीवन कसं होतं, आर्थिक जीवन कसं होतं, व्यापार कसा चालायचा, या सुद्धा गोष्टी इथं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तिथं सापडलेल्या मुद्रा, त्या मुद्र्यावर असलेले प्राणी, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला इथं अभ्यास पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ज्यामुळे परीक्षेला क्वेश्चन येतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी करत असताना रिव्हिजन करताना हा एक महत्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यावर सिंधू संस्कृतीवर प्रश्न विचारला जातो, तर ते सगळं करा. त्यानंतर वैदिक संस्कृतीचा अभ्यास करत असताना वैदिक संस्कृतीचे दोन कालखंड पडतात, एक ऋग्वैदिक कालखंड आणि एक उत्तर वैदिक कालखंड. ऋग्वैदिक कालखंडामध्ये एक वेद लिहिला गेला ज्याचं नाव ऋग्वेद आहे. ऋग्वैदिक कालखंड, उत्तर वैदिक कालखंडामध्ये सगळं साहित्य लिहिलं गेलं, तर या साहित्याचा आपला अभ्यास पाहिजे. त्यामुळे वैदिक कालखंडाचा अभ्यास करत असताना वैदिक साहित्यामध्ये म्हणजे वैदिक कालखंडामध्ये जे साहित्य तयार झालं, या सगळ्या साहित्याचा काय करा, अभ्यास करा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, त्यामुळे 4 वेद आहेत, त्या 4 वेदाला पुढे उपवेद आहेत. रामायण आहे, महाभारत आहे, ब्रह्मचर्य आहे, 4 आश्रम आहेत, वर्ण व्यवस्था आहे, आरण्यके आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहेत, संहिता आहेत, षटदर्शन आहेत. हे बरेचसे मुद्दे आपल्याला साहित्यिक अँगलनं तिथं विचार करावा लागेल. 6 वेदांगे आहेत, लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी. नंतर विवाहाचे 2 प्रकार आहेत, अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाह. दाशराज्ञ युद्ध सुद्धा वैदिक काळामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. तर हे सगळं. त्यानंतर वैदिक काळामध्ये वेगवेगळ्या वापरलेल्या संज्ञा, याचा सुद्धा सगळ्यात शेवटी अभ्यास करताना हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. त्यामुळे वैदिक साहित्य संस्कृतीचा अभ्यास करत असताना आपल्याला हे सगळं साहित्यिक किंवा वाङ्मयीन कालखंड इथं बघून जाणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पुढं जैन धर्म आणि बौद्ध धर्म याचा अभ्यास करा. जैन धर्म तीर्थकारांचा धर्म आहे, बौद्ध धर्म गौतम बुद्धांच्या फिलॉसॉफीवर आधारित असलेला धर्म आहे. ह्या 2 धर्माचा पॅरलल अभ्यास करायचा, कारण जैन धर्माचा अंतिम ध्येय मोक्ष प्राप्ती आहे, बौद्ध धर्माचा अंतिम ध्येय निर्वाण प्राप्ती आहे. त्यानंतर वर्धमान महावीरांनी सांगितलेले तत्व किंवा हे तत्वज्ञान, त्याच्यावर जैन धर्म डिपेंड आहे आणि गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म हा त्यांच्या तत्वज्ञानावर डिपेंड आहे. पंचमहाव्रत हे जैन धर्माचं फिलॉसॉफी आहे किंवा पंचमहाव्रत जैन धर्मानं सांगितलेत, अष्टांग मार्ग बौद्ध धर्मानं सांगितलेत. त्रिरत्न ज्याचं तुम्ही पालन करा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळू शकते, असं सांगणारा जैन धर्म आहे, लक्षात ठेवा. आणि गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगून त्याच्यापासून आपण निवारण कसं करू शकतो. दुःख हे मानवी जीवनातलं मूलभूत असं गोष्ट आहे किंवा दुःख या गोष्टीकडे त्यांचं लक्ष त्यांनी वेधलंय, त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती कशी मिळवता येते याचा सगळा विचार त्यांनी पुढे अष्टांग मार्गामध्ये सांगितलाय. ठीक आहे, त्यामुळं बौद्ध धर्म आणि जैन धर्म या महत्वाच्या गोष्टी. जैन धर्माची भाषा अर्धमागधी आहे, बौद्ध धर्माची भाषा पाली आहे की पाली भाषेमध्ये सगळं साहित्य आहे. जैन धर्मामध्ये त्यांच्या 2 परिषदा झाल्या, बौद्ध धर्मामध्ये 4 परिषदा झाल्या. या बौद्ध धर्माच्या 4 परिषदा सुद्धा महत्वाच्या आहेत. जैन धर्मामध्ये 2 पंथ आहेत, लक्षात ठेवा, श्वेतांबर आणि दिगंबर. पण बौद्ध धर्मामध्ये मात्र पण 2 पंथ आहेत, हीनयान आणि महायान. या दोन्ही पंथाचा अभ्यास करा. म्हणजे अशा पद्धतीनं 2 धर्माचा आपल्याला पॅरलल अभ्यास करता येतो, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात, लक्षात ठेवा. जैन धर्म बौद्ध धर्म करा. त्यानंतर महाजनपद. महाजनपद हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, ज्याच्यावर आयोगानं खूप वेळा क्वेश्चन विचारलेत. महाजनपदाचा अभ्यास करायचा आहे ना, तर आपल्याला 16 महाजनपद माहिती पाहिजे. 16 महाजनपद, त्या महाजनपदाची राजधानी कोणती होती याच्या जोड्या लावा असा प्रश्न असतो. त्या महाजनपदाची तर कोण व्यक्ती राज्य करायचा, त्या राजाचं नाव माहिती पाहिजे आणि ते महाजनपद आज कुठल्या स्टेटमध्ये आहे त्याचं आपल्याला ठिकाण माहिती पाहिजे. ह्या 4 मुद्द्याला समोर ठेवून जर महाजनपद बघितले तर महाजनपदावर प्रश्न विचारत असताना
ह्या मुद्द्याला समोर ठेवून आयोग प्रश्न विचारतं. त्यामुळे महाजन पद 16 येतं, जे आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासामधलं दुसरं नागरिकीकरण आहे. लक्षात ठेवा, पहिलं नागरिकीकरण आपण ज्याला म्हणतो तर ते म्हणजे आपली सिंधू संस्कृती आहे, ज्याला आपण हडप्पा संस्कृती असं म्हणतो, आणि दुसरं नागरिकीकरण हे महाजन पद आहे. त्यामुळे महाजन पदाचा अभ्यास करत असताना 16 महाजन पद या टेबलला समोर ठेवून त्याचा अभ्यास करा, प्रश्न तिथं बनतो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे मौर्य साम्राज्य महत्वाचं आहे. आता महाजन पदाचा अभ्यास करत असताना त्यातलं सगळ्यात महत्वाचं एक महाजन पद आहे, जे सत्तेचं केंद्र राहिलं ते कोणतं होतं? मगध. आणि मगधावर राज्य करणारे घराणे याचा क्रम लावा, हा एक प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवा, मगधावर सुरुवातीला 3 घराण्यांनी राज्य केलं. पहिलं घराणं होतं हर्यक, दुसरं घराणं होतं शिशुनाग आणि तिसरं घराणं होतं नंद. आणि या नंद घराण्याचा शेवटचा राजा होता, त्याचं नाव होतं धनानंद. याचा पराभव करणारा व्यक्ती होता चंद्रगुप्त मौर्य. लक्षात ठेवा. आणि मग चंद्रगुप्त मौर्यनं त्याचा पराभव करून मौर्य साम्राज्य तिथं अस्तित्वात आणलं. त्यामुळे मौर्य साम्राज्यावर परीक्षेला क्वेश्चन येत असताना 3 महत्वाचे लोक तिथं आहेत, पण 2च व्यक्तीवर प्रश्न असतो, एक चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांचा नातू सम्राट अशोक. या दोघांवर 100% परीक्षेला क्वेश्चन येतो. त्यामुळे 2 लोक मौर्य घराण्यामध्ये महत्वाचे आहेत, त्यामुळे त्यांची पूर्ण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि दुसरा व्यक्ती मग बिंदुसार. लक्षात ठेवा, तर चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा बिंदुसार, तर बिंदुसारवर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे 3 लोक आहेत, पण 2 लोक कर्तृत्ववान ज्यांच्यावर परीक्षेला आयोग क्वेश्चन विचारतं, चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे मौर्य साम्राज्य महत्वाचं आहे. चंद्रगुप्त आपलं सम्राट अशोकाच्या नंतर सुद्धा पुढे 40-50 वर्ष हे मौर्य साम्राज्य अस्तित्वात टिकून होतं. लक्षात ठेवा, म्हणजे सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्य राहिलं, पण सगळ्यात महत्वाचं पुढे मौर्य साम्राज्याचा राज झाला आणि आपल्या भारतावर विदेशी टोळ्यांनी आक्रमण केलं. मग हा एक छोटा टॉपिक बनतो, पण तिथं परीक्षेला क्वेश्चन येतात. विदेशी सत्ता आणि देशी सत्ता याच्याबद्दल तिथं विचारतात. मग ज्यावेळेस मौर्य साम्राज्याचा नाश झाला त्यावेळेस विदेशी सत्ता आणि देशी सत्ता उदयाला आल्या. विदेशी सत्ता मग 4 होत्या, ज्यांच्या आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे. ज्यावेळेस आपण छोटे छोटे घराण्याचा अभ्यास करतो का, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं त्याचा संस्थापक, त्याचा भारतात येणारा पहिला व्यक्ती, त्यानंतर देशी सत्तेमध्ये प्रादेशिक असणाऱ्या ज्या सत्ता त्यातला संस्थापक, त्यातला एखादा महत्वाचा राजा, त्यानं केलेलं कार्य, त्यानं केलेला सत्तेचा विस्तार, याच्याबद्दल आपल्याला परीक्षेला क्वेश्चन येतात. ज्यावेळेस तुम्ही विदेशी सत्ता म्हणता त्यावेळेस 4 लोकांनी भारतावर आक्रमण केलं मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर. आणि मग भारतावर आक्रमण करणारे व्यक्ती होते पहिले कोण होते? इंडो ग्रीक. लक्षात ठेवा, सिकंदरच्या मृत्यूनंतर किंवा अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर ग्रीक राज्य किंवा छोट्या छोट्या भागामध्ये राजे छोटे छोटे तयार झाले, त्यांना क्षत्रप असं म्हणतात. आणि या लोकांनी पुढच्या काळामध्ये भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यातले इंडो ग्रीक लोक महत्वाचे आहेत, जे पहिले होते. त्यानंतर शकांच्या 5 टोळ्या भारतावर आक्रमण केलं होतं. त्यानंतर पर्शियन होते आणि त्यानंतर कुशाण होते. ह्या 4 टोळ्या महत्वाच्या आहेत, ज्या विदेशी सत्तामध्ये येतात. लक्षात ठेवा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मग देशी सत्ता सुद्धा आपल्याला 4 अस्तित्वात दिसतात. देशी सत्ता मध्ये पहिलं शुंग घराणं, कण्व घराणं, चेदी घराणं आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं सातवाहन घराणं, ह्या 4 सत्ता आपल्याला देशी सत्तामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातली सातवाहन घराणं महत्वाचं आहे, कारण ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे देशी सत्ता आणि विदेशी सत्ता हे बघायचं. तर 2023च्या राज्य सेवा पूर्वला देशी सत्तेवर प्रश्न होता आणि देशी सत्तेमधलं पहिलं घराणं होतं शुंग. या शुंग घराण्याचा इतिहास कुठल्या पुस्तकातून भेटतो? हा 2023च्या राज्य सेवा पूर्वला क्वेश्चन होता आणि तो प्रश्न होता शुंग घराण्याचं. मग ते पुस्तक होतं मालविकाग्निमित्रम, कारण शुंग घराण्याचा संस्थापक पुष्पमित्र शुंग, त्याचा मुलगा अग्निमित्र, त्याची प्रियसी मालविका, या दोघांची प्रेम कहाणी ज्या पुस्तकात आहे ते पुस्तक आहे कोणतं? मालविकाग्निमित्रम. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे शुंग घराण्याचा इतिहास कुठून भेटतो? हा 2023चा परीक्षेला क्वेश्चन होता. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं विदेशी सत्ता आणि देशी सत्ता यांच्यावर प्रश्न परीक्षेला येतो. आणि मग प्रश्न येत असताना प्रादेशिक घराणे बघा. पण ह्या ज्यावेळेस लोक विदेशी सत्ता आक्रमण करत होत्या आणि देशी सत्ता सुद्धा उदयाला आल्या होत्या, त्यामुळे राजकीय स्थिरता पुढे एका ज्या घराण्यानं प्राप्त करून दिली भारताला, ते घराणं आपलं महत्वाचं आहे गुप्त. मग गुप्त घराण्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, कारण मौर्य सत्ता आणि गुप्त सत्ता हे 2 घराणे महत्वाचे.
ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो। आता गुप्त सत्तेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं श्रीगुप्त हा या सत्तेचा संस्थापक असतो। पण तिथं दोन व्यक्ती असे महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येण्याची शक्यता असते। एक म्हणजे समुद्रगुप्त, ज्याला भारताचा नेपोलियन असं म्हणलं जातं, आणि दुसरा चंद्रगुप्त दुसरा, जो की सगळ्यात महत्वाचा आहे, त्याचा कार्यकाळ महत्वाचा आहे, त्या कर्तबगार होता, त्याच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन येतात। म्हणजे समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा, कुमारगुप्त, स्कंदगुप्त हे पुढचे राजे लक्षात ठेवा, त्यांना असलेल्या पदव्या वगैरे आयोगाने विचारलेल्या आहेत। ठीक आहे, त्यामुळे गुप्त सत्तेमधले जे कर्तबगार अधिकारी होते, की आपलं कर्तबगार सम्राट होते, राजा होते, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो। त्यामुळे गुप्त सत्तामध्ये चंद्रगुप्त आणि समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा आणि समुद्रगुप्त हे दोन लोक लक्षात ठेवा जे की महत्वाचे आहेत। त्यानंतर उत्तर भारतातलं शेवटचं घराणं वर्धन, ज्या वर्धन घराण्याचा राजा होता हर्षवर्धन, आणि हर्षवर्धन हा सगळ्यात महत्वाचा की ज्यानं वर्धन घराण्याचं राज्य कारभार करण्याचा तिथं राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला। पण उत्तर दिग्विजय धोरण हर्षवर्धनानं साजरा केलं, पण त्याला दक्षिणेकडे येता आलं नव्हतं, कारण दक्षिणेमध्ये येत असताना चालुक्यांचा राजा होता पुलकेशी दुसरा, त्यानं मात्र हर्षवर्धनाचा पराभव केलेला। त्यानंतर पुढे त्याचं दक्षिण दिग्विजय धोरण तसंच राहिलं, त्याने युद्ध धोरण पुढे सोडून दिलं। त्यामुळे उत्तर भारताचा शेवटचा हिंदू राजा म्हणून आपण ज्याला ओळखतो तो व्यक्ती हर्षवर्धन आहे, ज्याचा उल्लेख सकलोत्तर पतनात असा केला जातो। उत्तर भारतातला शेवटचा स्वामी असा आपण कोणाला म्हणतो? हर्षवर्धनाला। त्यामुळे हर्षवर्धनाचा इतिहास सगळा करून जा। हर्षवर्धनाची 3 नाटकं नागानंद, रत्नावली, प्रियदर्शिका याच्यावर आयोगाचा क्वेश्चन होता। हर्षवर्धन सुद्धा महत्वाचा आहे। बाणभट्ट नावाचा व्यक्ती त्याच्या दरबारात होता, त्यानं त्याचं हर्षचरित्र लिहिलंय, ज्या हर्षचरित्रामध्ये त्याचा सगळा राजकीय विस्तार लिहिलाय। त्यामुळे वर्धन साम्राज्य महत्वाचं आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता सुद्धा महत्वाची आहे, ज्यांच्यावर प्रश्न असू शकतो। आता इथं आपण महाराष्ट्रातली सातवाहन बघितली, पण सातवाहनासोबत महाराष्ट्रातल्या सत्ता करत असताना सगळ्यात महत्वाचं सातवाहन तर हे देशी सत्तेमध्ये पहिलं येतं। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं वाकाटकांचं राज्य आहे, त्यानंतर शिलाहारांचं घराणं महाराष्ट्रात होतं, त्यानंतर गोंड घराणं गडचिरोलीच्या परिसरामध्ये होतं, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं राष्ट्रकूट लातूरच्या परिसरामध्ये राज्य करणारे राष्ट्रकूट होते। तर या प्रादेशिक सगळ्या घराण्याचा आपल्याला अभ्यास पाहिजे। आपल्या महाराष्ट्रातले घराणे आहेत, त्याच्यानंतर यादव घराणं सुद्धा महाराष्ट्रामधलंच आहे, लक्षात ठेवा। म्हणजे सातवाहनापासून यादवांपर्यंत ह्या सगळ्या राजघराण्याचा प्रसिद्ध राजे, त्यांचे संस्थापक, त्यांच्या राजधान्या, त्यातला एखादा फेमस राजा असतो, त्यानं केलेलं कार्य लक्षात ठेवा, याच्यावर आपल्याला परीक्षेला क्वेश्चन विचारतात। त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता याच्यामध्ये सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, शिलाहार, गोंड आणि यादव या सगळे घराणे महत्वाचे आहेत। सगळेच राजे महत्वाचे नसतात, पण एखादा असा असतो ना की त्याच्या कर्तृत्वावरून त्या घराण्याला ओळखलं जातं, तर ते सगळ्यात महत्वाचं तिथं परीक्षेला क्वेश्चन असतात। ठीक आहे, त्यानंतर दक्षिण भारतातील राज्य, दक्षिण भारतातील राज्याचा विचार करत असताना चालुक्यांची सत्ता आपल्याला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे दिसते, लक्षात ठेवा। त्यानंतर 3 घराणे महत्वाचे आहेत, पांड्य घराणं, चेर घराणं आणि चोल घराणं, हे दक्षिण भारतातल्या 3 सत्ता सुद्धा आपल्याला इथं महत्वाच्या आहेत। चालुक्यांच्या खाली कांचीला पल्लवांचं राज्य होतं, ते घराणं त्यातला महत्वाचा राज्य हे सुद्धा करा। म्हणजे दक्षिण भारतातील जे छोटे छोटे राजे होते का, त्यांच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन येण्याची शक्यता असते। म्हणजे आता प्राचीन भारताच्या इतिहासाचा विचार करत असताना हे टॉपिक एवढे महत्वाचे वाटतात। आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठे येईल काही सांगता येत नाही, पण सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो सगळा भाग आपण रिव्हिजन करून जाताना रिव्हिजन करायला पाहिजे किंवा करून जायला पाहिजे। यासाठी यातल्या महत्वाचे मुद्दे आहेत की जिथं आयोगाचे आजपर्यंत क्वेश्चन राहिले तर अशा परीक्षेला क्वेश्चन येतात। आता जर आपण 2023च्या परीक्षेचा विचार केला तर प्राचीन भारताच्या इतिहासावर किती क्वेश्चन होते? 2 क्वेश्चन होते। आयोगाचा फॉर्मॅट प्रश्न विचारण्याचा ठरलेला नाही, कधी प्रश्न जास्त येतात, कधी प्रश्न कमी येतात, पण जास्त प्रश्न आले तर आपलं नुकसान नको, त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीला टच केला पाहिजे। आपण त्यातले महत्वाचे मुद्दे बघून गेलं पाहिजे। शेवटच्या काळामध्ये आपण ह्या गोष्टीची रिव्हिजन करायला पाहिजे की ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन जर आला तर तो आपला क्वेश्चन गेला नाही पाहिजे। पण समोर तुमच्या टॉपिक आहेत, या टॉपिकवर प्राचीन भारताच्या इतिहासात प्रश्न येत असताना इथंच प्रश्न यायला पाहिजे, लक्षात ठेवा। त्यातले महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगितलेत। बघा, हा क्वेश्चन होता 2023च्या राज्यसेवा पूर्वला मालविकाग्निमित्रम या प्राचीन नाटकात
कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश टाकला जातो? शुंग घराणं आणि यज्ञसेन घराणं याचा आपल्या इथं उल्लेख आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे उत्तर हे पहिलं असलेलं आपल्याला दिसतं की कालिदासांचं नाटक आहे मालविकाग्निमित्रम आणि शुंग घराण्याचा राजा होता पुष्पमित्र, त्याचा मुलगा होता अग्निमित्र. त्यानंतर वैदिक काळावर प्रश्न आला, लक्षात ठेवा. म्हणजे एक प्रश्न आला होता कुठं? शुंग घराणं. शुंग घराण्याचा विचार करत असताना ती देशी सत्ता आहे, लक्षात ठेवा. जो आपला टॉपिक होता देशी सत्ता याच्यावर प्रश्न आलाय. आणि दुसरा प्रश्न वैदिक संस्कृती बद्दलचा आहे. तर वैदिक संस्कृतीमध्ये व्यापार विनिमयाचं साधन काय होतं, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं गण आणि श्रेणी हे व्यापारामध्ये येत नाहीत, लक्षात ठेवा. ते एक वर्ग होते, त्यामुळे यांचं चलन असण्याचं काही कारण नाही. त्यामुळे निष्क अलंकार पण होता आणि चलन पण होतं. कृष्णाला आणि शतमान हे त्याचं काय होतं? उत्तर होतं, लक्षात ठेवा. आता 4 आणि 5 ज्यावेळेस ऑप्शन मधून निघून जातं त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं उत्तर तुमचं राहतं ते म्हणजे 1, 2, 3, लक्षात ठेवा. पण हे वाचताना माहित असायला पाहिजे गण आणि श्रेणी काय होतं, लक्षात ठेवा. व्यापाराबद्दलचे ते काय होते? वर्ग होते. ठीक आहे. आता हे 2 क्वेश्चन 2023च्या राज्यसेवा पूर्वला आलेत. आता 2च आले म्हणजे 2च येतील असं नाही, लक्षात ठेवा. इथं क्वेश्चनची संख्या वाढू शकते, कारण जर क्वेश्चनची संख्या वाढली तर आपल्याला फटका बसू नये म्हणून हे सगळे टॉपिक करून जाणं गरजेचं आहे, कारण सगळ्या मुद्द्यावर रिव्हिजन करणं हाच एक महत्वाचा भाग त्यात वाटतो, लक्षात ठेवा. त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास. मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर सुद्धा 2 प्रश्न परीक्षेला आले होते, लक्षात ठेवा. म्हणजे 4 क्वेश्चन आपल्याला 2023ला दिसतात. तर सगळ्यात महत्वाचं पहिलं अरब, गजनी, गोरी यांचं भारतावर होणारं आक्रमण. ज्यावेळेस हे सगळे लोक भारतावर आक्रमण करत होते त्यावेळेस कुठल्या व्यक्तीनं आक्रमण केलं, कुठल्या प्रांतात कुठला राजा राज्य करायचा, भारतातली त्यावेळेस राजकीय सत्ता कशी होती याचा सुद्धा आपल्याला अंदाज पाहिजे. त्याच्यामधले छोटे छोटे घराणे जे प्रादेशिक लेवलला राज्य करायचे त्या घराण्याचा महत्वाचा राजा संस्थापक तो तिथं राज्य करायचा, ह्यांच्या आक्रमणाच्या वेळेस हे सुद्धा आपल्याला इथं माहित असायला पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अरबांनी सुरुवातीला आक्रमण केलं आणि भारताची पश्चिम किनारपट्टी काबीज केली. तसं तर भारतात पहिलं आक्रमण इसवी सन 712ला झालं. तो व्यक्ती होता मुहम्मद बिन कासिम. तर मुहम्मद बिन कासिम या व्यक्तीनं पहिल्यांदा आक्रमण केलं होतं 712. त्यानंतर गजनी, सुबुक्तगिन आणि सगळ्यात महत्वाचं मुहम्मद बिन तर सुबुक्तगिन नावाचा व्यक्ती होता आणि मुहम्मद गजनी या 2 लोकांनी आक्रमण आपल्याला गजनीच्या स्वाऱ्यामध्ये महत्वाचे मानले जातात. त्यामध्ये मुहम्मद गजनी होता, त्यानं 17 स्वाऱ्या केल्या होत्या. सोरटी सोमनाथ मधलं ते प्रसिद्ध मंदिर त्यानं लुटलेलं, लक्षात ठेवा. त्याच्या स्वाऱ्या. मुहम्मद गोरी महत्वाचा आहे, अफगाणिस्तान मधलं घोर घराणं आणि घोर घराण्याचा असणारा तो राजा त्यानं केलेलं आक्रमण. मग सगळ्यात महत्वाचं मुहम्मद गोरीच्या भारतामध्ये झालेल्या 3 लढाया. 1191ला तराईची पहिली लढाई, 1192ला तराईची दुसरी लढाई आणि 1194ला चंदावरचं युद्ध. ह्या 3 लढाया त्याच्यावर विचारलं जाऊ शकतं. कुतुबुद्दीन ऐबकनं त्याला केलेलं सहाय्य, लक्षात ठेवा. आणि कुतुबुद्दीन ऐबकामुळे त्याला 1192ची दुसरी लढाई आणि 1194ची चंदावरच्या लढाईमध्ये त्याला विजय भेटला. आणि ज्यावेळेस भारतातला सगळा प्रांत हातात आला त्यावेळेस त्यानं कुतुबुद्दीन ऐबक जो त्याचा गुलाम होता त्याच्या हातामध्ये प्रांत दिला आणि तो भारत सोडून निघून गेला, लक्षात ठेवा. निघून जाताना वाटेमध्ये त्याची हत्या झाली. त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकानं आपली सत्ता स्थापन केली. ते सत्ता म्हणजे दिल्ली सुलतानशाही. म्हणून 2 नंबरचा टॉपिक आहे दिल्ली सुलतानशाही. दिल्ली सुलतानशाहीचा अभ्यास करत असताना त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. दिल्ली सुलतानशाही 1206 पासून 1526 पर्यंत करा. दिल्ली सुलतानशाहीमध्ये 5 घराण्यांनी राज्य केलं. त्यातलं पहिलं घराणं होतं गुलाम, दुसरं घराणं होतं खिलजी, तिसरं घराणं होतं तुगलक, चौथं घराणं होतं सय्यद आणि 5वं घराणं होतं लोधी, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे गुलाम, खिलजी, तुगलक, सय्यद आणि लोधी हे घराणे महत्वाचे आहेत. आता ह्या घराण्यामध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर गुलाम घराण्यामधले सगळे सम्राट सुलतान आपल्याला माहित पाहिजे. त्या सुलतानाचा क्रम लावा. कुठले सुलतान गुलाम घराण्यामधले होते असे सिंपल क्वेश्चन आयोग विचारतं. पण जर आयोग ज्या डिटेलमध्ये गेला तर आयोग तुम्हाला फक्त 4 व्यक्तीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक, त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती होता इल्तुमिश, तिसरा व्यक्ती रजिया आणि चौथा व्यक्ती बलबन, लक्षात ठेवा. या 4 लोकांवर प्रश्न येऊ शकतो. पण बाकी बरेचसे लोक होते पण त्यांनी काही एवढा राज्यकारभार केला नाही. पण ज्या 4 लोकांमुळे त्या घराण्याला वेगळी ओळख प्राप्त झाली तर त्या 4 लोक महत्वाचे आहेत. खिलजी घराण्यामध्ये जर प्रश्न यायचा असेल तर खिलजी घराण्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी आणि त्यानं केलेल्या सुधारणा याच्यावर प्रश्न बनायला पाहिजे. त्यानंतर तुगलक घराण्यामध्ये 2 लोक महत्वाचे आहेत, मुहम्मद बिन तुगलक आणि फिरोजशाह तुगलक. तर ह्या तुगलक घराण्याबद्दल कधी प्रश्न आला तर त्या 2 लोकांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सय्यद घराण्यामधल्या राजे ओळखा, सम्राट ओळखा
ओळखा, सुलतान ओळखा, हा योगाचा क्वेश्चन होता, लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये 4 लोक आहेत, त्या 4 लोकांवर प्रश्न आलेला. पण सगळ्यात महत्वाचं सय्यद घराणं, तुघलक घराण्याचा राज्यकारभार तसाच त्यांनी पुढे चालू ठेवला. लोधी घराण्यातल्या सम्राटाचा क्रम लावा, सुलतानाचा क्रम लावा, असा एक परीक्षेला क्वेश्चन आलेला. बहलोल लोधी, त्याच्यानंतर सिकंदर लोधी आणि इब्राहिम लोधी, हे 3 लोधी घराण्यामधले लोक, लक्षात ठेवा, त्यांनी केलेला कारभार. पण लोधी घराण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 1526 ला पानिपतची पहिली लढाई कुणासोबत झाली? बाबर. आणि लोधी घराण्याचा शेवटचा व्यक्ती होता, त्याचं नाव होतं इब्राहिम लोधी, त्याच्यामध्ये पराभव झाला. पानिपतच्या पहिल्या लढाईला जास्त महत्व आहे, कारण का पानिपतच्या पहिल्या लढाईनं लोधी घराणं संपलंय, इब्राहिम लोधी स्वतः संपलाय, कारण त्याचा पराभव झालाय. एवढंच नाही तर दिल्ली सुलतानशाहीचा शेवट झालाय. त्यामुळे दिल्ली सुलतानशाहीवर प्रश्न येत असताना हे 5 लोक, 5 घराणे आणि त्यातले काही महत्वाचे सम्राट, सुलतान, यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो. हे सगळं व्यवस्थित करा. त्यानंतर बाबरानं ज्यावेळेस विजय मिळाला त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं पुढे मुघल सत्ता आली, लक्षात ठेवा. मग मुघल सत्ता कधीपासून कधीपर्यंत आहे? 1526 पासून 1857 पर्यंत. 1526 ते 1857 मुघल सत्तेचा अभ्यास करत असताना 2 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. पहिले जे मुघल होते त्यांना ग्रेटर मुघल म्हणतात आणि नंतरचे जे मुघल होते त्यांना लेटर मुघल असं म्हणतात. त्यामुळे ग्रेटर मुघल यांच्यावरच परीक्षेला काय असतो? क्वेश्चन असतो. मग ते 1526 पासून 1707 पर्यंत होतात, लक्षात ठेवा. मग 1526 पासून 1707 पर्यंत कुणाचा अभ्यास करून जाणं गरजेचं आहे? मग बाबराचा मुलगा हिमायून, हिमायूनचा मुलगा अकबर, अकबराचा मुलगा जहांगीर, जहांगीरचा मुलगा शहाजहान, शहाजहानचा मुलगा औरंगजेब, लक्षात ठेवा. या सगळ्या लोकांचा अभ्यास 1707 पर्यंत करून जाणं गरजेचं आहे. त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. आणि 2023च्या राज्यसेवा पूर्वला प्रश्न होता कोणावर? तर अकबरावर, लक्षात ठेवा. हिमायूनचा मुलगा अकबर, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारलेला. ठीक आहे. त्यामुळे हे 6 लोक महत्वाचे आहेत जिथं प्रश्न असतो. लेटर मुघलवर फक्त आजपर्यंत एकदा क्वेश्चन आलाय, तिथल्या असणाऱ्या सम्राटांचा क्रम लावा, एवढा एकमेव क्वेश्चन आलेला, बाकी कधी क्वेश्चन जात नाहीत. पण 1707 पर्यंत ते करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं विजयनगर आणि बहामनी सत्ता, ह्या 2 सत्ता दक्षिण भारतामध्ये उदयाला आल्या. पण या सत्ता ज्या कार्यकाळात उदयाला आल्या तो कार्यकाळ दिल्ली सुलतानशाहीचा आहे. आणि दिल्ली सुलतानशाहीमध्ये तुघलक घराण्यामध्ये जो व्यक्ती होता का, त्याचं नाव होतं मुहम्मद बिन तुघलक. याच्याच कार्यकाळामध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली आणि बहामनी साम्राज्याची स्थापना झाली. त्यामुळे दिल्ली सुलतानशाहीच्या काळात दक्षिण भारतात उदयाला आलेले 2 घराणे. आता यांचा अभ्यास करत असताना काय करायचं? 1336 ला विजयनगर साम्राज्य अस्तित्वात आलं, ज्याच्यामध्ये 4 घराणे होते. पहिलं घराणं होतं संगम, दुसरं घराणं होतं सालू, तिसरं घराणं होतं तुलवा आणि चौथं घराणं होतं अरवेडू, लक्षात ठेवा. हे 4 घराण्याचा अभ्यास. पण या 4 घराण्यामध्ये पहिला एकमेव महत्वाचा सम्राट आहे तुलवा घराण्याचा, ज्यांच्यावर परीक्षेला 3-4 वेळा क्वेश्चन राहिला, तर ते व्यक्ती म्हणजे कोण आहेत? कृष्णदेवराय. त्यानंतर संगम घराण्यामधले भाऊ 2 जण महत्वाचे, हरिहर आणि कोण होते? बुक्क, लक्षात ठेवा. हरिहर आणि बुक्क हे 2 लोक महत्वाचे, ज्यांच्या वडिलाचं नाव होतं संगम, म्हणून त्यांनी संगम घराण्याची काय केली? स्थापना केली. ठीक आहे. पण हे 4 घराणे करताना कृष्णदेवराय फोकस करा, कारण परीक्षेला त्यांच्यावर क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. आणि बहामनी साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर आता बहामनी साम्राज्यामध्ये 2-3 व्यक्ती महत्वाचे आहेत. अल्लाउद्दीन हसन बहामन शाह, किंवा त्याला गंगू असं म्हणतात, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं फिरोजशाह बहामनी आणि मुहम्मद गवान नावाचा व्यक्ती होता. मुहम्मद गवान नंतर मात्र त्याला राजदंडाची शिक्षा झाली, त्यामध्ये हे घराणं नष्ट झालं. त्याच्यापासून पुढं 5 शाह्या तयार झाल्या, ज्यावर आयोगानं काय विचारला? क्वेश्चन विचारला. मग त्या 5 शाह्या कोणत्या? निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि अशा 5 शाह्या, लक्षात ठेवा. आणि अजून एक होती, तर त्या सगळ्या शाह्या, म्हणजे या सगळ्या 5 शाह्या ज्या आहेत का त्यांच्या जोड्या लावा, त्या कोणत्या ठिकाणी आहेत? तर हे परीक्षेला विचारतात. म्हणजे बहामनी सत्ता आणि त्याच्या विघटनानंतर 5 शाह्या आल्या, ज्या पुढे कालांतरानं कुठल्या सत्तेमध्ये विघटन झालं? यांचं मुघल सत्तेमध्ये. ठीक आहे. तर ते करून जाणं गरजेचं आहे. म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास करायचा आहे, त्यामध्ये आपल्याला हे सगळे टॉपिक इथं महत्वाचे वाटतात. या सगळ्या टॉपिकचा काय करा? अभ्यास करा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघा, आता प्रश्न विचारला होता खालील विधानं कोणा संदर्भात आहेत? आता ही सगळी विधानं ज्यांच्याबद्दल दिलेत तो व्यक्ती अकबर आहे. म्हणजे मुघल सत्य, या सत्तेवर आयोगानं काय विचारला होता? क्वेश्चन विचारला होता. मुघल सत्तेमधला क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर शेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथपंथातील कोणत्या संतानात? हा एक क्वेश्चन असा होता की ज्या सांप्रदायिकतेवर तो प्रश्न विचारला. कानिपना त्याचं उत्तर होतं. बऱ्याच मुलांना तो क्वेश्चन आला, कोणाला तो क्वेश्चन जमला नाही. मग तिथं असणारं सुफी संप्रदाय, भक्ती वाङ्मय, मग नाथ संप्रदाय, ह्या बराचसा मोठा तो साहित्यिक भाग आहे, लक्षात ठेवा. मग त्याच्यावर कधी क्वेश्चन
क्वेश्चन येतो, कधी क्वेश्चन येत नाही, पण आजपर्यंत जास्त क्वेश्चन तिथं आले नाहीत. मग एखादा क्वेश्चन असं जातो, पण त्यासाठी सगळं करत बसणं हे मात्र मग खूप मोठा सिलेबस तिथं त्याला लागतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण एक क्वेश्चन असं पण आपल्याला विचारलेलं दिसतं. त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासाचा विचार करत असताना जास्तीत जास्त क्वेश्चन हे आधुनिक भारताच्या इतिहासावर आपल्याला विचारताना दिसतात. मग आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे तर मी कुठल्या टॉपिक करायला पाहिजे? मग त्या टॉपिक मधला पहिला टॉपिक आहे ब्रिटिश सत्तेची स्थापना, लक्षात ठेवा. आता राज्यसेवा पूर्वला प्रश्न आला होता प्लासीची लढाई, बक्सरची लढाई. म्हणजे ब्रिटिश सत्तेची स्थापना करत असताना ब्रिटिश भारतामध्ये आले 1608 ला, लक्षात ठेवा. त्यांनी 1608 नंतर आपल्या भारतामध्ये 3 केंद्र स्थापन केले, प्रेसिडेन्सी. पहिला प्रेसिडेन्सी होती बॉम्बे, दुसरी प्रेसिडेन्सी होती बंगाल आणि तिसरी प्रेसिडेन्सी होती मद्रास, लक्षात ठेवा. मग या तिन्ही प्रेसिडेन्सीचा आपल्याला इथं अभ्यास करायला पाहिजे. या 3 प्रेसिडेन्सीचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचं त्यांनी वखारी कुठं बांधल्या, त्याचा क्रम वगैरे लावा. हे करत असताना, सत्ता निर्माण करत असताना त्यांचा संघर्ष बंगालच्या नवाबासोबत झाला. त्यामधून झालेल्या 2 लढाया, प्लासीची लढाई आणि बक्सरची लढाई, ह्या दोन्ही गोष्टी इथं महत्वाच्या आहे, त्या व्यवस्थित करून जावा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. म्हणजे बॉम्बे, बंगाल आणि मद्रास संदर्भात ज्या ज्या गोष्टी आहेत का तिथं परीक्षेला कदाचित पूर्वला क्वेश्चन येऊ शकतो, कारण मेन्सला कंटिन्यू 3 वर्ष सलग झालं प्रश्न येताना दिसत आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना कशी झाली, ते आले कसे, भारतात त्याने सत्ता केंद्र कसे स्थापन केले, या सगळ्याचा वृत्तांत आपल्याला या टॉपिक मध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ब्रिटिशकालीन कायदे. कायद्याचा अभ्यास करत असताना जास्त प्रश्न कधी पूर्वला आले नाहीत, लक्षात ठेवा. एखादा दुसरा क्वेश्चन कायद्यावर आलेला आहे. मग सगळ्यात महत्वाचा कायदे पण महत्वाचे कोणते करायचे, लक्षात ठेवा. 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट, त्यानंतर 1813 चा चार्टर ऍक्ट, 1833 चा चार्टर ऍक्ट आणि 1853 चा. त्यानंतर पुढे 1858 चा कायदा, 1861 चा कायदा, 1892 चा कायदा, 1919 चा कायदा, 1935 चा कायदा आणि 1947 चा कायदा. हे कायदे मात्र सगळ्यात महत्वाचे आहेत, कारण 47च्या कायद्यावर 2022च्या राज्यसेवा पूर्वला प्रश्न होता, लक्षात ठेवा. पण बाकी सगळे कायदे करून जा, कारण मेन्सला मात्र 61, 92 या कायद्यावर कंटिन्यू कॉन्स्टंट क्वेश्चन येताना दिसत आहेत. जर मेन्सला येत असतील तर पूर्वला पण एखादा क्वेश्चन टाकू शकतात. त्यामुळे ब्रिटिशकालीन कायदे सुद्धा महत्वाचे आहेत. त्यामध्ये कोणकोणत्या शिफारशी होत्या हा भाग व्यवस्थित करून जायचं, लक्षात ठेवा. त्यानंतर ब्रिटिशकालीन शिक्षण व्यवस्था हा पण मुद्दा व्यवस्थित करा, कारण काही शिक्षण आयोगाचे जोड्या लावा आणि शिक्षण आयोग या असं आयोगाने विचारलेलं होतं. त्यामुळे ब्रिटिशकालीन शिक्षण आयोग, ब्रिटिशकालीन इंग्रजांनी नेमलेल्या वेगवेगळ्या समित्या असतील, लक्षात ठेवा. समित्या असतील, त्यानंतर वेगवेगळे आयोग असतील, त्यांनी केलेल्या महत्वाच्या शिफारशी असतील, त्यांचे इसवी सन, त्यातले सदस्य, त्यांनी केलेल्या शिफारशी, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ब्रिटिशकालीन एज्युकेशन हा टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे, त्याला पण थोडं फोकस करा. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ महत्वाची आहे. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचा विचार करत असताना कुठं प्रश्न येऊ शकतो, प्रार्थना समाज, कुठं प्रश्न येऊ शकतो, आर्य समाज, कुठं प्रश्न येऊ शकतो, सत्यशोधक समाज, ज्यांचा महाराष्ट्रासोबत संबंध आहे. हे 3 महत्वाचे आहेत. त्यानंतर महाराष्ट्राशी संबंधित असलेले मानव धर्म सभा, ज्ञान प्रसारक सभा आणि परमहंस सभा, याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळे 3 समाज इथं आपल्याला महत्वाचे वाटतात, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, मानव धर्म सभा, ज्ञान प्रसारक सभा आणि परमहंस सभा, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून जावा. त्यानंतर उठाव, लक्षात ठेवा. उठावावर परीक्षेला प्रश्न होता 2023 ला राज्यसेवा पूर्वला. 1857च्या उठावावर विचारला होता आणि उठाव विचारले होते कुठल्या प्रांतातले, खानदेश मधले. त्यामुळे उठाव हा टॉपिक महत्वाचा आहे. उठाव टॉपिक करत असताना सुरुवातीला झालेल्या आदिवासींचे उठाव करा, नंतर 1857चा उठाव करा आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी केलेलं जे उठाव होते का ते करा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. ठीक आहे. त्यामुळे उठाव करत असताना 3 घटक झाले पाहिजे, आदिवासी, 1857 आणि शेतकरी उठाव, हे फोकस करा. त्यानंतर संघटना, ज्याच्यावर 2023च्या राज्यसेवा पूर्वला प्रश्न होता, लक्षात ठेवा. या संघटना अभ्यास करत असताना 4 प्रांतातल्या संघटनेचा अभ्यास करून जावा. पहिला बॉम्बे प्रांतातील संघटना, दुसरा मद्रास प्रांतातील संघटना, तिसरा कलकत्ता मधल्या, बंगाल मधल्या असलेल्या संघटना आणि चौथं इंग्लंड देशातल्या असणाऱ्या संघटना, ज्यांनी भारतासाठी काम केलं. ज्या संघटनेला आपण काँग्रेस पूर्व संघटना सुद्धा म्हणू शकतो, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन होता 2023 ला, क्रम लावा, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस करा, कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली याच्यावर आयोगानं क्वेश्चन विचारलेत, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काय करा,
करा, अधिवेशन करा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात झालेले महत्वाचे काय करा, ठराव करा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. काही महत्वाचे अधिवेशन असतात जिथे प्रश्न कंटिन्यू येतात, अशा सगळ्या गोष्टी करून जाणं गरजेचं आहे. त्याला टच करा किंवा तो सगळा भाग वाचून जावा. त्यानंतर महात्मा गांधी आणि राष्ट्रीय चळवळ यांच्यावर प्रश्न येताना दिसतो, लक्षात ठेवा. पण सुरुवातीच्या असणाऱ्या महात्मा गांधीच्या चळवळी याच्यावर आयोग कधी प्रश्न विचारत नाही, लक्षात ठेवा. मग महात्मा गांधीच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्व आहे कुणाला, असहकार चळवळीला, लक्षात ठेवा. महात्मा गांधीच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्व आहे सविनय कायदेभंगाला. महात्मा गांधीच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्व आहे छोडो भारतला. या 3 मुवमेंट मात्र महत्वाचे आहेत. या 3 भागातला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ लक्षात ठेवून त्याचा अभ्यास करा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. आणि हे विचारत असताना 1927 ते 1934 मधल्या घटना आणि 1937 ते 1947 मधल्या घटना, म्हणजे महात्मा गांधीच्या चळवळीचा अभ्यास करत असताना त्या समकाळामध्ये झालेल्या ज्या घटना आहेत का, त्या घटनाचा क्रम लावा, असा आयोग आपल्याला काय विचारतं, प्रश्न विचारतं. त्यामुळे 27 ते 34 मधला जो कालखंड आहे का, त्याच्यावर 2023च्या राज्यसेवा पूर्वला आयोगानं काय विचारला होता, क्वेश्चन विचारला होता, घटनाचा क्रम लावा. त्यामुळे प्रश्न इथं आला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे 27 ते 34 आणि 37 ते 47 या घटना महत्वाच्या वाटतात, लक्षात ठेवा. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ व्यवस्थित करून जावा. क्रांतिकारी चळवळीवर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन येतो. क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रातल्या क्रांतिकारी चळवळी करा, त्यानंतर बंगालमधल्या क्रांतिकारी चळवळी करा, त्यानंतर पंजाब मधल्या क्रांतिकारी चळवळी करा आणि उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या क्रांतिकारी चळवळीचा काय करा, अभ्यास करा. तर या 4 ठिकाणं महत्वाचे आहेत. याचा अभ्यास करत असताना इंग्लंड मधल्या क्रांतिकारी इंडिया हाऊसच्या माध्यमातून माहिती पाहिजे, अमेरिकेमधलं क्रांतिकारी गदर संघटनेच्या माध्यमातून माहिती पाहिजे, जर्मनी मधलं वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी केलेलं तिथलं असलेलं कार्य असेल ते माहिती पाहिजे, ज्याच्यावर आयोग आपल्याला क्वेश्चन विचारतं, लक्षात ठेवा. त्यामुळे क्रांतिकारी चळवळ महत्वाची आहे, ज्याच्यावर एकतरी परीक्षेला काय असतो, क्वेश्चन असतो. त्यानंतर मुस्लिम लीगचं राजकारण आणि सगळ्यात महत्वाचं मुस्लिम लीग आणि त्यांचं राजकारण हे बघत असताना एक भाग कव्हर होतो हिंदू महासभा. हा हिंदू महासभेवर सुद्धा एखादा क्वेश्चन असण्याची शक्यता, लक्षात ठेवा. त्यामुळे मुस्लिम लीगचं राजकारण आणि हिंदू महासभा हे करत असताना सगळ्यात महत्वाचं सर सय्यद अहमद खान नावाची व्यक्ती, या व्यक्तिविशेषवर प्रश्न परीक्षेला आयोग विचारू शकतं. त्यामुळे मुस्लिम लीगची स्थापना आणि सर सय्यद अहमद खान यांचा इतिहास करून जावा. आणि काँग्रेस आपलं मुस्लिम लीगचं राजकारण बघत असताना हिंदू महासभेची भूमिका काय राहिली होती, त्या भूमिकेचा, त्यांच्या सर्व व्यक्तींचा व्यवस्थित अभ्यास करा, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर वसाहतकालीन अर्थव्यवस्था, भारताचं इंग्रजांनी केलेलं आर्थिक शोषण आणि आर्थिक शोषणामधून आपला राष्ट्रवादाचा झालेला उदय, या ज्या गोष्टी आहेत, लोकांनी मांडलेले मत, लोकांनी लिहिलेले ग्रंथ, हे महत्वाचं आहे, जिथं वसाहतकालीन अर्थव्यवस्थेमध्ये परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर मेन्सला वगैरे क्वेश्चन येतात. कधी क्वेश्चन आलाच पूर्वला तर 3-4 क्वेश्चन पण पूर्वला आजपर्यंत येऊन गेलेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुद्धा व्यवस्थित करा. म्हणजे मला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये हे 12 टॉपिक महत्वाचे वाटतात, जिथं आयोग तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन विचारू शकतं, लक्षात ठेवा. आणि जर 2023चा आपण विचार केला तर सगळ्यात महत्वाचं ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेवरील हल्ल्याचा बचाव कुठल्या न्यूजपेपरद्वारे केला. सत्यशोधक समाज बघत असताना या गोष्टी तिथं होतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. कृष्णाजी भालेकर यांनी ते दिनबंधू नावाचं न्यूजपेपर चालवलं, ज्याच्यामधून त्यांनी या टीकेला उत्तर दिलं, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्न विचारला होता सत्यशोधक समाज, प्रश्न विचारलाय समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले कव्हर करताना सुद्धा आपला तिथं प्रश्न कव्हर होतो, लक्षात ठेवा. खाली घटनांची योग्य कालानुक्रमे मांडणी करा. प्रश्न विचारलाय बघा 1927 ते 1934 मध्ये असलेल्या घटना, ज्याच्यामध्ये महात्मा गांधीची सविनय कायदेभंगाची चळवळ आहे. त्यामुळे ह्या टप्पा करत असताना 27 ते 34 आणि 1937 ते 47 या घटना कालानुक्रमे याच्यावर आयोगाचा पूर्वला काय असतो, भर असतो. 4 घटना दिलेत, क्रम लावायचा आहे, लक्षात ठेवा. 2 प्रश्न 2023 ला क्रम लावायला होते. एक प्रश्न संघटनेवर होता आणि एक प्रश्न 27 ते 34 वर होता. आता पुढचा प्रश्न तुम्हाला दिलाय, लक्षात ठेवा. बघा हा क्वेश्चन, तर हा प्रश्न जिथं विचारलाय 2023 ला, तो प्रश्न संघटना टॉपिक वर आहे आणि 4 प्रांतातल्या 4 संघटना आहेत, तर त्या संघटना तुम्हाला क्रम लावायसाठी दिलेत.
क्रम लावायचा असेल तर संघटनेचं तुम्हाला काय माहिती पाहिजे, इसवी सन माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न ज्या फॉर्मॅटवर येतो तो फॉर्मॅट आपल्याला जर माहित असेल तर टॉपिकचा अभ्यास करताना आपण तिथं भर देतो, लक्षात ठेवा. आणि तेच आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचं. उत्तर तुम्हाला माहित आहे, उत्तर देत नाही, फक्त हे टॉपिक कुठले सांगतोय त्याच्याबद्दलचा लक्षात ठेवा. त्यानंतर कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला होता? स्वराज्य पार्टी म्हणजे काँग्रेसच्या फुटीनंतर 1922 ला जी तयार झाली होती त्याच्याबद्दलचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. स्वराज्य पार्टी महत्वाची आहे. 2023 ला त्या पार्टीला 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून आयोगाने इथं प्रश्न टाकला, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष, 250 वर्ष, 300 वर्ष ह्या ज्या घटना आहेत का, आपण लवकरच त्या युट्यूबला लेक्चर टाकतोय, ते लेक्चर घेऊन तुमच्यासाठी येईल. ते लेक्चर एक बघा, त्याच्यामधून 1-2 क्वेश्चन तरी आरामशीर कव्हर होतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा हा क्वेश्चन. त्यानंतर बघा, आता शेतकरी संघावर असलेला प्रश्न आहे. कर्षक संगम, केरळमध्ये असलेली संघटना, हे तुमचा भाग कव्हर होतो उठावामध्ये, त्यामुळे शेतकरी उठाव इथं तुम्हाला ह्या गोष्टी कव्हर होतील, लक्षात ठेवा. महात्मा गांधीची असलेली दांडी यात्रा, सविनय कायदेभंगाची चळवळ, त्याच्याबद्दलचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. तर स्टेटमेंट विचारलंय कुणाचं होतं. ठीक आहे. म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन हे तुम्हाला तिथं त्या एरियावर कव्हर होताना दिसतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा, उठावावरचा क्वेश्चन आहे. उठाव या टॉपिकवर क्वेश्चन आला, प्रश्न विचारलाय. 1857च्या उठावामध्ये भिल्लांच्या कोणत्या नेत्यांनी उठाव केला? भागोजी नाईक आणि कर्जार सिंग, लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न जातोय कुठं? उठाव. ते उठाव टॉपिक महत्वाचा आहे. त्यानंतर वर्तमानपत्रावर क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ॲनी बेझंट. आता होम रूल चळवळ बघत असताना किंवा 1916चा जो भाग आहे तो बघत असताना तिथं आपल्याला हे न्यूजपेपर आणि बेझंटचे कव्हर होतात, लक्षात ठेवा. वर्तमानपत्र सुद्धा टॉपिक तिथे ऍड करायचं राहिलं, ते वर्तमानपत्र सुद्धा टॉपिक ऍड करायच्यामध्ये ज्याच्यावर परीक्षेला काय येऊ शकतो? प्रश्न, लक्षात ठेवा. वर्तमानपत्र सुद्धा टॉपिक महत्वाचा आहे, जिथे एखादा तरी प्रश्न असतो आणि जोड्या लावा वगैरे क्वेश्चन आला तर आपल्याला तो येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे ॲनी बेझंटचे न्यूजपेपर इथं आपल्याला विचारलेले दिसतील, लक्षात ठेवा. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना हे टॉपिक इथं महत्वाचे आहेत. त्यानंतर राज्यसेवा पूर्वचा अभ्यास करत असताना 2023 ला, लक्षात ठेवा. तर 2023 चा विचार केल्यानंतर आपल्याला 4 प्रश्न हे ज्या टॉपिकवर होते तो टॉपिक समाज सुधारक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 4 टॉपिकवर प्रश्न, 4 समाज सुधारक यांच्यावर प्रश्न विचारले होते. तर सगळ्यात महत्वाचा समाज सुधारक कोणते करायचे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्याला महिलांच्या उन्नतीसाठी ज्यांनी काम केलं याच्याबद्दल ज्यावेळेस आयोग प्रश्न विचारेल ना, त्यावेळेस मात्र 2 लोकांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक म्हणजे पंडिता रमाबाई आणि दुसरं म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे, ज्यांचं आयुष्य महिलांच्या उन्नतीसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्च झालं. त्यावेळेस आयोग आपल्याला इथं प्रश्न विचारेल. त्यानंतर जर आपण असा विचार केला तर अस्पृश्यांसाठी ज्यांनी काम केलं असे समाज सुधारक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं असलेलं कार्य आणि महर्षी वि रा शिंदे यांचं असलेलं कार्य यांच्यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो, लक्षात ठेवा. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी, सामाजिक रचनेमध्ये त्यांना त्यांच्या समस्या सगळ्या सोडवण्यासाठी ज्यांनी काम केलं, ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं, तर अशा 2 सोशल रिफॉर्मर ज्यांच्यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतं ते 2 लोक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आणि महर्षी वि रा शिंदे, लक्षात ठेवा. त्यानंतर शिक्षण आणि सोबत सामाजिक सुधारणा असा ज्यावेळेस विचार येतो त्यावेळेस 2 व्यक्तीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक म्हणजे महात्मा फुले आणि दुसरं म्हणजे छत्रपती शाहू महाराज. त्यामुळे महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराज हे 2 सोशल रिफॉर्मर करून जाणं गरजेचं आहे. जिथे शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि त्या सगळ्या गोष्टी त्या अँगलने विचार केल्यानंतर इथं प्रश्न येण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. ज्यांनी सामाजिक सुधारणा आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू मानलं तर असे व्यक्ती म्हणजे गोपाळ गणेश आगरकर, ज्यांच्यावर प्रश्न असण्याची शक्यता असते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, सगळ्याच फील्डमध्ये ज्यांनी काम केलं, मग सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये काम करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे कोण आहेत? रानडे. पण रानडे यांना आपण कर्ते सुधारक मानत नाही, लक्षात ठेवा. पण रानडे यांच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन येण्याची शक्यता असते, कारण सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम आहे. नंतर मुंबई प्रांतातले सुरुवातीचे 2 समाज सुधारक जगन्नाथ शंकर सेठ आणि बाळशास्त्री जांभेकर हे 2 लोक सुद्धा महत्वाचे, प्रत्येक परीक्षेला प्रश्न आल्यासारखे येतात, लक्षात ठेवा. त्यामुळे सोशल रिफॉर्मर यांचा विचार करत असताना मला एवढे सोशल रिफॉर्मर महत्वाचे वाटतात ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतो. आणि काही लोक जरी समजा राहिले असतील समाज सुधारक किंवा व्यक्ती, तर ज्या ज्यावेळेस सामाजिक धार्मिक
सुधारणा चळवळ असेल, संघटना असेल, इथून ते काही लोक कव्हर होतात, तर त्या लोकांचा अभ्यास तिथं करायचा. पण बाकी मेन पिलर किंवा मेन लोक समाज सोशल रिफॉर्मर कोण आहेत की ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो, तर मला हे महत्वाचे वाटतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे या सगळ्या सोशल रिफॉर्मरचा व्यवस्थित अभ्यास करा, परीक्षेला क्वेश्चन येतील. आता आपण बघू, लक्षात ठेवा 2023चा पेपर. 2023च्या पहिल्या पेपरमध्ये प्रश्न आलाय, पंडिता रमाबाई आणि त्यांचं शारदा सदन, या शारदा सदन मधल्या सल्लागार मंडळात कोण होतं? काल पण मी तुम्हाला सांगितलं सल्लागार मंडळातले सदस्य लक्षात ठेवायचे आहेत. तर विषय एकच आहे, मुंबई विद्यापीठाचे पदवीधर हे प्रार्थना समाजाचे सदस्य आणि प्रार्थना समाजाचे मेंबर हे शारदा सदनच्या सल्लागार मंडळातले सदस्य, लक्षात ठेवा. आता तुम्हाला जर इथं बघितलं, बापू हरी शिंदे, ताराबाई शिंदे यांचे वडील आहेत, लक्षात ठेवा. ज्यांचा संबंध सत्यशोधक समाजासोबत आहे, ते प्रार्थना समाजासोबतचे सदस्य नाहीत, याचा अर्थ ते शारदा सदनच्या सल्लागार मंडळात येणार नाहीत, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे हे बाकीचे लोक शारदा सदनच्या सल्लागार मंडळातले मेंबर आहेत. ठीक आहे, पंडिता रमाबाई व्यवस्थित करताना तुम्हाला इथं या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. शारदा सदन मध्ये तिथं सगळं दिलंय, लक्षात ठेवा. त्यानंतर 1918 मध्ये पीपल्स युनियन ही संघटना कोणी स्थापन करायला लावली? तर छत्रपती शाहू महाराज. त्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऍज अ शाहू महाराज बघत असताना छत्रपती शाहू महाराज आपल्याला इथं त्या गोष्टीचा तिथं अभ्यास करता येतो, लक्षात ठेवा. शाहू महाराजांनी पैसे देऊन ब्राह्मणेतर चळवळीला केलेली मदत ही सुद्धा महत्वाची आहे. वर्तमानपत्र या गोष्टीवर प्रश्न विचारताना प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे शाहू महाराज महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पुढील वाक्य कोणत्या व्यक्तीविषयी आहेत? लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं, शून्य लब्धी हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे पुस्तक आहे बाळशास्त्री जांभेकरांचं. 4 वाक्य देऊन तुम्हाला आयोगानं व्यक्ती ओळखायला लावलंय. प्रश्न जातो ज्या एरियावर, तो एरिया आहे समाज सुधारक, लक्षात ठेवा. बाळशास्त्री जांभेकर इथं महत्वाचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन, आणि महात्मा फुलेवरचा एक क्वेश्चन होता जो आपण पाठीमागे पाहिला. म्हणजे हे 2023चा पेपर आणि त्यातले 15 क्वेश्चन आणि त्यातले टॉपिक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. मला ह्या लेक्चर मधून फक्त एवढंच म्हणायचं आहे, लक्षात ठेवा. परीक्षेला राहिलेत आता 20-22 दिवस. ह्या राहिलेल्या 20-22 दिवसामध्ये मी कुठल्या टॉपिकची रिव्हिजन करायला पाहिजे त्याचा विचार केल्यानंतर जे मला महत्वाचे टॉपिक पेपरचे विश्लेषण करून जे वाटतात ते टॉपिक मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. ह्या टॉपिकची व्यवस्थित रिव्हिजन करा. आपली रिव्हिजन नोट्स या आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. हिस्ट्री बाय पवन सर हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यामध्ये ते रिव्हिजन नोट्स आहे आणि याच्या माध्यमातून सगळं रिकॉल करा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण मास्टर क्लास सिरीज परीक्षेपर्यंत चालू करणार आहे. काल आपण पहिलं लेक्चर घेतलं. येणारे लेक्चर सुद्धा दर 2-3 दिवसातून एखादं लेक्चर मी टाकेल. त्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला रिव्हिजन करायला खूप फायदा होईल. ते रिव्हिजन करा, आपला कॉन्फिडन्स वाढवा, चांगल्या मार्काने परीक्षा पास व्हा. धन्यवाद.